पीक विम्यासंदर्भातली आत्ताची सर्वात मोठी बातमी, आजपर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे असं म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही मित्रांनो. कारण मित्रहो, आपण दरवर्षीचा पीक विमा कधी येतो हे पाहत असतो मित्रांनो. परंतु मी जेव्हा गेल्या 6 महिन्यापासून अगोदरपासूनच जेव्हा पीक विम्यासंदर्भात व्हिडिओ टाकत असतो, हा विमा येणार, तो विमा येणार, तो 21चा येणार, 20चा येणार किंवा 25चा 15 दिवसात येणार असं सांगत असताना खूप सारे शेतकरी रोषामध्ये, रागामध्ये, नाराजीच्या सुरामध्ये खाली कमेंट करतात की 20चा बाकी आहे, 21चा बाकी आहे, 22चा बाकी आहे, 23चा बाकी आहे, 24चा बाकी आहे आणि तुम्ही हे कुठूनच आणलं मधात की 2025चा पीक विमा मिळणार. तर हो मित्रांनो, त्या सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खरोखर अक्षरशः 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024चा सुद्धा पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. मग आता तुम्ही विचार करसाल किंवा परत तुम्ही म्हणसाल की काय बरेचसे वेगवेगळे शब्द असतात काही शेतकऱ्यांचे, तर म्हणजे लाखात काही 4-2 शेतकरीच असे असतात की म्हणतात फोक्या मारतात, खोट्या बातम्या, फेक, अफवा, शेतकऱ्यांचा टळटळाट, राग येईल वगैरे वगैरे, तुमचं भलं माय काय जे बोलतील काही समजत नाही. परंतु ते विषय सर्व बाजूला सोडून द्या. लाखो शेतकरी व्हिडिओ पाहत असतात. मी पाहत आहे गेल्या 6 महिन्यापासून. तर त्या सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, हे तुम्हाला चेक करायचंय. तुमचं WhatsAppचं जे चॅटबूट आहे PMFBYचं, त्याच्यावर तुम्ही तुमच्या वर्षानुसार 2020, 2021 खरीप, रब्बी सर्व चेक करा. अर्धा तास लागू द्या, 1 तास लागू द्या. ते काय-काय फक्त पॉलिश्या वगैरे पाहत बसू नका. पॉलिश्यामध्ये फक्त अप्रूव्ह दाखवते. तुम्हाला क्लेम स्टेटस पाहावयाचे आहे. हे झालं WhatsApp चॅटबूट. त्या व्यतिरिक्त PMFBY संदर्भातली एक ॲप येते मित्रांनो, पीक विम्याची. त्यावर सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा गेल्या 4-5 वर्षाचं, 10 वर्षाचं खरीप, रब्बी सर्व असतात. वेदर बेस हवामान असो किंवा आपलं जे ₹1 पीक विमा होता त्याचे सुद्धा अपडेट असते. तुम्ही ते सर्व एक-एक वर्षाचं, एक-एक पिकाचं तुम्ही पाहू शकता. त्या व्यतिरिक्त Google Play Storeवर जाऊन सुद्धा तुम्ही, Google Chromeवर जाऊन सुद्धा तुम्ही 2020, 21, 22 तुम्हाला जे हवं त्या वर्षातलं खरीप किंवा रब्बी जे पाहायचं आहे ते सर्व सीझन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांना कालपासून चालू झालेले आहे मित्रांनो. तुमच्या समाधानाकरिता, खात्रीकरिता, विश्वासार्हतेकरिता आवश्यक वाटल्यास ज्या शेतकऱ्यांनी होकार दिला ते जे शेतकरी स्क्रीनशॉट शेअर करा असं मुभा मला देतील, त्या शेतकरी बांधवांचे कुठे ना कुठे अकाउंट किंवा जे प्रायव्हसी ठेवण्यासारखी अमाउंट आहे, ह्या 2 गोष्टी सोडून बाकीचं तुम्हाला डेट वाईज नक्कीच म्हणजे कमेंट बॉक्समध्ये स्क्रीनशॉट देण्याचा प्रयत्न मी करेल मित्रांनो. तर मित्रहो, आजपर्यंतची खरोखर अक्षरशः आत्ताची ही खूप मोठी बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांचे बाकी होते, ज्या कंपनीकडून बाकी होते, क्लेम कॅल्क्युलेशन बाकी होते, क्लेम कॅल्क्युलेशन स्टेटस चेंज झालेले नव्हते, त्या खूप साऱ्या शेतकरी बांधवांना 1-1, 2-2, 3-3, 1-1, 2-2, 3-3 वर्षाचे कमी जास्त प्रमाणामध्ये ज्या पिकाचे राहिलेले होते, त्या वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून ते पीक विमे त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. फेक बातमी नाहीये, हीच नाही तर याच्या अगोदरची सुद्धा जेवढ्या बातम्या देत असो त्या अपडेट मिळालेल्या अपडेटनुसार देत असो. आता विषय असा होता की एका गावावर पाऊस पडला आणि बाजूच्या गावावर पाऊस नाही पडला, तर बाजूचा तोच म्हणतो की आमच्या इकडे पाऊस पडलेला नाहीये. परंतु जिकडे पाऊस पडला तो तिकडचा पाऊस पडला असं सांगतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तुरीला या मार्केटमध्ये एवढा भाव मिळाला, सोयाबीनला पहिल्याच दिवशी एवढा भाव मिळाला, तर तो भाव भले एका गोणीला, एका कट्ट्याला, एका क्विंटलच्या एका पोत्याला मिळालेला असतो, पण तो मिळालेला असतो. सर्वदूर तो भाव आहे किंवा रोजच्या रोज तो सारखा भाव राहतो अशातला भाग नाहीये. त्याचप्रमाणे पीक विमा ही योजना सुद्धा अशीच आहे की अमुक मोजक्या शेतकऱ्याला पीक विमा मिळतो मित्रांनो, परंतु सर्वदूर ॲट ए टाइम सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत नाही. त्यामुळे अडचणी येतात. आता सर्वदूर पीक विमा मिळण्याकरिता फक्त आणि फक्त 2025चा जो पीक विमा आहे तो सर्वदूर त्या सज्जा मंडळानुसार कापणी, प्रयोग, उंबरठा उत्पादन आल्याच्या नुसार सर्वदूर सारखा. एका शेतकऱ्याला जर 100% नुकसान झालं, एका शेतकऱ्याला 10% नुकसान झालं, तरी सुद्धा त्या सज्जातील जर उंबरठा उत्पादन आणेवारी कमी असली तर त्या दोन्ही शेतकऱ्याला समान रक्कम मिळणार आहे पीक विम्याची. ज्याला जास्त नुकसान झालं त्याला खूप पैसे आणि ज्याचं कमी नुकसान झालं त्याला कमी पैसे असं होणार नाहीये. परंतु या अगोदर वैयक्तिक क्लेम होते. ₹1 पीक विमा योजनेमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन त्या कंपनीला तुमचं किती नुकसान झालं, किती पर्सेंटेजमध्ये झालं ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मग प्रतिनिधी आले, प्रतिनिधींनी किती टक्के नुकसान नोंदवलं, त्याच्यानुसार त्यांना तो कमी जास्त प्रमाणामध्ये पीक विमा मिळत होता. त्याचप्रमाणे हा पीक विमा अगोदरचा आहे 24 पर्यंतचा, 2020 ते 24 पर्यंतचा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कमी जास्त प्रमाणामध्ये पीक विम्याच्या रकमा मिळू शकतात मित्रांनो. तर नक्कीच तुमचा पीक विमा चेक करा मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. PMFBYच्या पोर्टलवर करू शकता, ॲपवर करू शकता. मोबाईलमध्ये जी ॲप आहे ती WhatsAppमधलं जे PMFBYचं चॅटबूट आहे त्यामध्ये सुद्धा करू शकता.
फक्त महत्त्वाचा विषय अजून लक्षात घ्या, दरवेळेस वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही तक्रारी केलेल्या असाव्यात. मोबाईलवरून तक्रारी तुमच्या मान्य झालेल्या असाव्यात. मागच्या 3-4 वर्षामधल्या त्याचे डॉकेट नंबर आलेले असावे. डॉकेट आयडी आल्याच्या नंतर कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेतापर्यंत, गावापर्यंत आलेले असावे. त्यांनी अक्षरशः खरोखर इमाने एतबारीने तुमचं किती नुकसान झालं हे ऑनलाईनमध्ये वगैरे कंपनीला कळवलेलं असावं. आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यांचं पेंडिंग होतं, त्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याकरता आजच नाही तर कालपासून सुरुवात झालेली आहे. येत्या 4-8 दिवसामध्ये अजून टप्प्याटप्प्याने तो विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. बातमी फेक नाहीये मित्रांनो. तुमच्या संपर्कातील शेतकऱ्यांशी संपर्क साधा. तुमच्या वेगवेगळ्या गावातील नातेवाईकाशी संपर्क साधा. तुमच्या गावामध्ये असा काही प्रकार आहे का? तुम्हाला आले का? तुमच्या मित्राला आले का? जवळपासच्या शेतकऱ्याला आले का? नक्की विचारा. काही खोटी बातमी नाही, काही फेक बातमी नाही मित्रांनो. विश्वासार्ह बातमी आहे पीक विम्यासंदर्भातली. तर मित्रहो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी तुम्हाला पीक विम्यासंदर्भातली एक गोड बातमी, आशादायक बातमी, आनंदाची बातमी दिलेली आहे. नक्कीच नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुद्धा उपयोगी ठरेल. ही बातमी सुद्धा लाख मोलाची ठरेल. तर मित्रहो, ही बातमी सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील तमाम वेगवेगळ्या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरिता नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून ते सुद्धा तुम्हाला आभार मानतील तुमचे आणि त्यांना सुद्धा पीक विमा मिळाल्याच्या नंतर नक्कीच मदत मिळेल मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका अजून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या उपयोगी नवीन माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तर मित्रो, तोपर्यंत धन्यवाद.